नमस्कार. 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी भारतामध्ये आलेले आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आता त्या निवडणुका संपन्न झालेल्या असल्यामुळे, निकाल लागलेले असल्यामुळे लगेचच पुन्हा नेहमीप्रमाणेच परदेश दौऱ्यावरती रवाना होत आहेत. हा दौरा झाला की लगेच त्यांचे पुढचे दौरे सुद्धा नियोजित आहेत. कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आता काय लगेच आपल्या देशात कोणत्या निवडणुका सुद्धा नाही आहेत, त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांचे हे दौरे सुरूच राहतील. परदेश दौरे देशाच्या तिजोरीमधील जवळपास 2500 कोटी रुपये इतकी प्रचंड रक्कम खर्च करून गेल्या 12 वर्षांमध्ये साहेबांनी तब्बल 100 परदेश दौरे आतापर्यंत केलेत. या जगभ्रमंतीचं फलित त्यांनी एकदा ते जेव्हा कधी चुकून माकून भारतामध्ये असतील तेव्हा एखाद्या रात्री 8 वाजता टी व्हीवरती येऊन सविस्तरपणे तमाम देशवासियांना सांगायला हवं. भारतासाठी या सगळ्या प्रचंड दौऱ्यांमधून काय मिळालं ते तमाम देशवासियांना सुद्धा कळलं तर त्यांना सुद्धा किती आनंद होईल की नाही. कारण असं आहे की जेव्हा ते ऑपरेशन सिंदूर वगैरे झालं त्यावेळी जगातील एकही देश आपल्या बाजूनं, भारताच्या बाजूनं भक्कमपणे उभा राहिला नाही. पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे आणि त्याचा तीव्र निषेध असं थेट नाव घेऊन जगातील एकही देशाचा प्रमुख त्यावेळी बोलला नाही. उलट चीन आणि अन्य काही देशांनी तर उघडपणे पाकिस्तानला त्यावेळेला शस्त्रास्त्र आणि सर्व प्रकारची मदत केली. मग देशवासियांना बऱ्याचदा प्रश्न पडतो की आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी सतत वेगवेगळ्या देशांमध्ये जात असतात, तिकडच्या राष्ट्रप्रमुखांच्या गळाभेटी घेत असतात, मिठ्या वगैरे ते सगळं होत असतं, वेगवेगळे ते सन्मान स्वीकारतात त्या देशांचे. मग आपला देश अडचणीत असतो तेव्हा ते सगळे राष्ट्रप्रमुख गप्प का बसतात, भारताच्या बाजूनं का भक्कमपणे उभे राहत नाहीत. आदरणीय मोदी साहेबांनी कधीतरी एकदा टी व्हीवरती येऊन रात्रीच्या वेळेला 8 वाजता देशवासियांना त्या सगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या मूर्खपणाबाबत सविस्तर एकदा सांगायला हवं, नाही का. असो, ते होईल न होईल, परंतु तरीही त्यांच्या या ताज्या 101व्या परदेश दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा. काहीतरी तसंच अतिशय अटीतटीचं निकडीचं कारण असेल ना. त्याशिवाय का इतकी गंभीर परिस्थिती, युद्धजन्य स्थिती असताना देशवासियांना काटकसरीचे धडे देऊन ते परदेश दौऱ्यावरती निघालेत. आपल्याला तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना काही कळतच नाही. उगाच आपले त्या नरेंद्र मोदी साहेबांवरती टीका टिप्पणी करत राहतात. आता ही काही उदाहरणं बघा पाहू. खाद्य तेल कमी करून काय पाण्यामध्ये जेवण बनवायचं, ते पण काय तेल पण खाणारच आहेत ना. ते पण तेल सोनं कोण खरेदी करतच नाही. एवढं महाग केलंय तर कोण खरेदी करणार आहे. मोदी बोलणार आता गरमी वाढली आहे, कपडे काढून फिरा. मग काय कपडे काढून फिरायचं. सासऱ्याकडून एकदा असं 3 वर्षातून एकदाच येतो धोंड्याचा महिना. एखादा तो आज सोनं देतो सासरा, ती तर ह्याला बघवत नसेल कारण ह्याची सासरवाडीत नाही. होती बायको ती मी सोडून दिली, ही काम टेकडा फिरतो, प्रत्येक देशात विदेशात फिरतो, त्याला काय कामच नाही. आणि त्याला लोकांना भेटलं त्याला बघवत नाही. लोक त्याला हिडीस पिडीस करतात, तुला बायको नाही, तुला कुठलं सोनं द्यायचं. तुम्ही जे फिरता विदेश दौरे विमानानं, तुमच्या ज्या कॅनवॉयज आहेत, तुमच्या एस्कॉर्ट सर्व्हिसेस आहेत, त्याचं काय म्हणजे देशभक्ती फक्त सामान्य माणसांना दाखवायची का? तुम्ही दाखवू शकत नाही. मग तुम्ही पण एक काम करा, मोठा आयशर टेम्पो घ्या आणि तुमच्याबरोबर जे दौऱ्याला येणार ते अधिकारी सगळे भरा, त्यात तुम्ही बसा, तुम्ही पण फिरा. तुम्ही 7 स्टार आणि 5 स्टार शिवाय राहत नाही. तुमच्या मीटिंग्स म्हणा, काय असेल ते दौरे म्हणा, त्याला सगळी हायफाय सर्व्हिस असते. पाण्याच्या बाटल्या पण तुम्ही अर्ध्या पिऊन अर्ध्या फेकून देता. तुम्हाला एवढं सुद्धा सर्व्हिसेस मध्ये एक्सेप्शन चालत नाही किंवा तुम्ही त्यात बाबा हा चला चालते बाबा असं मला झालं तरी चालेल असं सुद्धा बोलत नाही. तुम्ही बसायला कोच घेताय बुडाखाली आणि सामान्य माणसाला सांगता तुम्ही जमिनीवर बसा. का बरं? हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. इलेक्शन खत्म होने के बाद ज्ञान चालू हो गया इनका. लगता है बंगाल इलेक्शन में ज्यादा ही खर्चा कर दिया है मोदी जी ने. कह रहे हैं कि सोना मत खरीदो, पेट्रोल डीजल बचाओ, और उससे बड़ी बात कह रहे हैं तेल कम खाओ. बताओ, मतलब अब यही दिन बाकी है जब कहेंगे कि कम ऑक्सीजन लो, कम पौष्टिक खाना खाओ. कुछ दिन बाद कहेंगे दोनों ही जगह पहुंचना शुरू करो. और जिस वर्क फ्रॉम होम की बात कर रहे हो, कभी देखा है कितने वर्क दिलवाए हैं? इतनी तो बेरोजगारी है. पहले उनको वर्क तो मिले, वर्क फ्रॉम होम तो दूर की बात है. गरीब आदमी बिलाई सर आप जो अभी कह रहे हैं वो तो हम 2014 से ही फॉलो कर रहे हैं, लेकिन तब भी देश
गड्ढे में ही जा रहा है। और जिस पब्लिक ट्रांसपोर्ट की बात कर रहे हो, पहले उसको ऑक्सीजन दे दो, वो खुद ही चरमराई हुई अवस्था में है, तो लोग कैसे पब्लिक ट्रांसपोर्ट का यूज कर रहे हैं बताओ जरा। कुछ दिन बाद कहेंगे एसी कम चलाया करो, पसीने से नेचुरल कूलिंग आएगी। और इसके अलावा बताएंगे कपड़े धोने के बजाय उसको उल्टा करके पहना करो। हो सगळं ऐकलं ते सगळं फालतूगिरी आहे ती। पहिले मंत्र्यांच्या गाड्या बंद करायला सांगा। स्वतः किती एकेच्या पाठी 10-10 गाड्या चालतात, लाज नाही वाटत का मंत्री लोकांना? हप्ते कमी करा ना, पैसे तिकडे वाचवा ना, खासदार आमदारांची पेन्शन सगळे कॅन्सल करून टाका। काय गरज आहे? काय गरज आहे? सगळ्यांची पेन्शन बंद करून टाका, करोड रुपये वाचतील। शेतकऱ्यांना द्या, शेतकरी मरतोय, रोज आत्महत्या करतोय, पोरं बिरं बायका पोरं सगळं आत्महत्या करायला लाज वाटली पाहिजे मंत्री लोकांना। त्यांनी सगळा देश विकलाय, ट्रेन विकले, स्टेशनर विकली, सगळं विकून टाकलं। अरे ह्याला बायको समोर नांदवायची अक्कल नाहीये या मोदीला, तो देश काय चालवणार आहे? देश काय भाजीपाला आहे का? कळ नाही का ते कळायचं हातातलं चालवायला? म्हणजे त्यांच्याकडनं देश नीट चालत नाहीये असं तुम्हाला? नाही चालतच नाहीये देश। एवढी महागाई करून ठेवले, गरीब माणसाने कसं जगायचं? आज लाखोच्या वर तोळ सोनं गेले, तो त्यांच्या लोकांचं भलं करतोय, आमचं काय करतोय? ह्याच्यात फक्त सामान्य वर्ग पिसतोय। आज मी डॉक्टर आहे, मी घरी बसून वर्क फ्रॉम होम कसं करावं? माझा नवऱ्याचा बिझनेस आहे रेस्टॉरंटचा, कसं बसायचं आम्ही घरी? काय वर्क फ्रॉम होम करायचं? बाकीच्या माणसांसाठी काहीच विचार नाहीये, यायचं आपलं काहीतरी बोलायचं आणि निघून जायचं। अरे शर्म करो देश के प्रधानमंत्री जी, आपको उस टाइम में भी, कोरोना के टाइम में भी आपको तेल मुहैया कराने में सबसे ज्यादा अगर किसी का हाथ था तो ईरान का। आज भी मुझे बता दीजिए कि ईरान ने अगर आपसे ज्यादा पैसों में तेल बेचा हो या आपको ज्यादा पैसों में गैस दी हो, आज भी लोगों को पता चल गया, हिंदुस्तान के लोगों को, कि गैस कहां से आती है और तेल कहां से आता है। कौन सा देश देता है? यहाँ तुम हिंदू मुसलमान बांटना चाहते हो, ईरान आज भी हिंदुस्तान को तेल और गैस दे रहा है। मोदी तुम साइंटिस्टों को जेल में डालो, मूर्ख तुम्हारे साथ है। मोदी तुम रेपिस्टों को बाहर निकालो, मूर्ख तुम्हारे साथ है। मोदी तुम पढ़े लिखे को पप्पू बोलो, मूर्ख तुम्हारे साथ है। मागचे 2-3 दिवस हे सगळे असे रील वगैरे पाहून माझं अक्षरशः डोकं भिनभिनलं। काय म्हणायचं या अविचारी लोकांना? परंतु मग विचार केल्यावर लक्षात आलं की लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण हे लोकांना आवडत नाही। बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले यानुसार सर्वसामान्य लोक वागत असतात। असं अजिबातच नाही की अशा प्रकारच्या अडचणी आपल्या देशासमोर पहिल्यांदाच उभ्या राहिलेल्या आहेत। यापूर्वी सुद्धा चीनचं आक्रमण, पाकिस्तानचं आक्रमण किंवा जागतिक पातळीवरची काही संकट, अशा आपत्ती आपल्या देशावर आलेल्या आहेत आणि त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची त्या नेत्यांनी आवाहनं केली जनतेला आणि विशेष म्हणजे देशवासियांनी अगदी उत्स्फूर्तपणे त्या पंतप्रधानांच्या आवाहनांना त्यावेळी प्रतिसाद दिलेला होता। मग आत्ताच असं का होतंय की नरेंद्र मोदींच्या आवाहनाची लोक टिंगल टवाळी उडवतायत, संताप व्यक्त करतायत, खिल्ली उडवतायत? यापूर्वी तर कोणत्याही पंतप्रधानांच्या बाबतीत भारतीय जनतेने असं कधी केलं नव्हतं। परंतु मग या सगळ्याचा विचार केल्यावर आपल्या लक्षात येतं की जवाहरलाल नेहरू ते मनमोहन सिंग, त्यात भारतीय जनता पार्टीचे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा आले, ते सगळे नेते पंतप्रधान झाले तरी निष्काम कर्मयोगी असल्याप्रमाणे वागले। कोणतंही ढोंग, कोणतंही नाटक, कोणताही ड्रामा त्यांनी कधी केला नाही। स्वतःला त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वरी अंश किंवा नॉन बायोलॉजिकल वगैरे म्हणून घेतलं नाही। लोकसभांच्या निवडणुकांचा प्रचार संपल्यावर ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा अगदी मतदानाच्या दिवशीही कधी केदारनाथच्या गुफेत जाऊन बसणं किंवा कधी विवेकानंद स्मारकावर जाऊन बसणं आणि मल्टी कॅमेरा, अगदी 10-15 कॅमेऱ्यांच्या सेटअपद्वारे त्याचं लाईव्ह प्रसारण सुरू ठेवणं, असले दिखाऊ उद्योग त्या नेत्यांनी कधी केले नाहीत। अटल बिहारी वाजपेयी अगदी तरुण वयात राजकारणामध्ये चमकायला लागले होते। एकदा एक परदेशी शिष्टमंडळ आपल्या देशात आलं होतं पंतप्रधान नेहरूंना भेटायला। अटल बिहारी सुद्धा त्यावेळेला तिथेच होते आणि काही कारणांवरनं अटल बिहारी वाजपेयी यांच्या विषय निघाला काहीतरी, तेव्हा पंतप्रधान त्या शिष्टमंडळांना म्हटले, परदेशी शिष्टमंडळांना, नेहरू, की हा तरुण म्हणजे अटल बिहारी आमच्या देशाचा भावी पंतप्रधान आहे, लक्षात ठेवा। आणि आपण सगळ्यांनीच पाहिलं की नेहरूंचं ते भविष्य पुढे अनेक वर्षांनी खरं ठरलं। पुढच्या काळात अटल बिहारी वाजपेयी जेव्हा देशाचे आपल्या पंतप्रधान झाले
तेव्हा त्यांच्या दालनातील नेहरूंचं छायाचित्र किंवा नेहरूंचा फोटो संसदेतील काही उथळ आणि अतिउत्साही अधिकाऱ्यांनी हटवला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या ते लक्षात आल्यावरती ते त्या अधिकाऱ्यांवरती प्रचंड संतापले आणि जवाहरलाल नेहरूंचा फोटो पूर्वी होता तसाच त्यांच्या दालनात त्याच जागी लावण्याचा त्यांनी आदेश दिला. पाकिस्तानला चारही मुंड्या चित करून त्याचा बांगलादेशच्या रूपानं आणखीन एक त्या पाकिस्तानचा तुकडा पाडल्यावरती त्यानंतर लोकसभेमध्ये अटल बिहारी वाजपेयींनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचं अगदी तोंड भरून कौतुक केलेलं होतं. ते सगळे आपले नेते खऱ्या अर्थानं नॉन बायोलॉजिकल नसून सुद्धा आणि आपल्यासारखीच तुमच्या माझ्यासारखी साधी माणसं असून सुद्धा प्रचंड थोर होते आणि त्यामुळेच त्यांच्या कोणत्याही आवाहनाला आपले देशवासीय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यायचे. मोदींच्या आवाहनाची तर प्रचंड खिल्ली उडवली जाते सध्या. याचं कारण ते आपल्या पूर्वीच्या नेत्यांसारखे बोले तैसा चाले या वर्गातील नाही आहेत. प्रेक्षक हो, 28 फेब्रुवारीला हे इराण आणि अमेरिका इस्रायलमधलं युद्ध प्रत्यक्ष सुरू झालं. अर्थात त्यापूर्वीच काही काळापासून त्याबाबतचा वाढणारा तणाव संपूर्ण जगाला दिसत होता आणि इंधनाच्या बाबतीत, ऊर्जेच्या बाबतीत परावलंबी असणारे सगळे देश आधीपासूनच त्या बाबतीत विविध उपाययोजना करू लागलेले होते. उपलब्ध माहितीनुसार असे तब्बल 80 देश आहेत की ज्यांनी तेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं त्या 28 फेब्रुवारीच्या आधीपासूनच इंधनात परावलंबी असणारे, इंधनात काटकसर, सरकार आणि मंत्र्यांच्या वगैरे गाड्यांच्या खर्चांमध्ये कपात, इंधनात कपात, जिथे जिथे शक्य त्या प्रत्येक ठिकाणी इंधन बचत त्या 80 देशांनी सुरू केली. आपल्याकडे 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर होत्या आणि निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहांचा जीव की प्राण. देशाचं काय होईल ते नंतर बघू. देशवासियांच्या समोरचं संकट किती मोठं होईल त्याचा विचार नंतर बघू. आधी निवडणूक. आणि त्यामुळे आपल्या मतांवरती दुष्परिणाम नको म्हणून तेव्हा काटकसरीचे धडे देणं या लोकांनी टाळलं. प्रचंड रॅल्या, प्रचारसभा, इंधनाची उधळपट्टी सुरूच राहून दिली आणि त्यामुळे अगदी महत्त्वाची वेळ वाया घालवल्यावरती आणि अगदीच परिस्थिती आता एकदम टोकाला आल्यावरती नरेंद्र मोदींचे सर्वसामान्य जनतेला काटकसरीचे धडे सुरू झाले. कसे काय ऐकणार लोक? ही युद्धजन्य परिस्थिती सुधारली नाही आणि हे युद्ध टळलं नाही तर फार कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे. लोक हो, आपल्याला सगळ्यांना इंधनाच्या बाबतीत परावलंबी असणाऱ्या जगातील बहुतेक देशांचे राष्ट्रप्रमुख ज्यावेळी त्या संदर्भातल्या उपाययोजना करण्यात मग्न होते तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान प्रचार सभांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे आज बहुतेक देशांकडे पुढचे किमान 3 महिन्यांची व्यवस्था आहे आणि आपली मात्र बिकट अवस्था आहे. चालायचंच नाही का? आपापल्या देशातील देशवासियांची काळजी घेऊन आवश्यक त्या सगळ्या उपाययोजना करणारे ते या सगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख तुमच्या माझ्यासारखे हाडामासांची माणसं होती, आहेत. आपले पंतप्रधान आदरणीय मोदीजी नॉन बायोलॉजिकल आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा थोडा त्रास तर होणारच ना आपल्याला. काय म्हणता? सांगा मला, कळवा तुमच्या प्रतिक्रियांमधून. इथेच थांबतो. धन्यवाद.